नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायलीने अगदी हुशार बुद्धीने प्रतिमा आत्याच्या डेड बॉडीच्या मागचं सत्य आणि याच्यात तन्वीच असलेला हात शोधून काढल्यामुळे आता हॉस्पिटलमध्ये जे सीसीटीव्ही फुटेज मिळाले त्याच्या आधारे सायली आणि अर्जुन यांनी अगदी व्यवस्थितपणे ज्या याच्यात इन्व्हॉल्व्ह असलेल्या नर्सला पकडल्यामुळे आता प्रियाचा तर पर्दाफाश होताना आपल्याला दिसणारच आहे। त्याचबरोबर आता प्रियाचं खोटारड रूप, त्याचप्रमाणे हे सगळं असलं रूप हा अश्विन समोर येणार आहे। त्याचबरोबर इथे आता सायली आणि अर्जुन दोघेजण हे सुमनला नागराजवर लक्ष ठेवायला सांगितलेलं असताना आता नवीनच सत्याचा उलगडा पुन्हा एकदा होणार आहे। ते म्हणजे की साक्षी जिवंत असल्याचं सत्य हे आता चैतन्याला दिसणार आहे। म्हणजेच चैतन्य हा नागराजवर लक्ष ठेवत असताना चैतन्याला साक्षी जिवंत असल्याचे सत्य समोर येणार आहे। तर आता हे सगळं सत्यांचा उलगडा नेमका कशा प्रकारे होणार आहे आणि त्यासाठी मालिकेत नेमकं नवीन कोणतं वळण येणार हे सगळं आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की सायली आणि अर्जुन हे दोघ जणही प्रतिमा आत्याच्या बॉडीबद्दल विचार करतायत, म्हणजेच खोटी डेड बॉडी आली तरी कुठून, कारण की जर प्रतिमा आत्या जिवंत होती तर तिची डेड बॉडी मॅनेज करणारं नक्कीच कोणीतरी होतं आणि त्या बाबतीतच नक्कीच कोणीतरी हे सगळं करतंय याचा अर्जुन सायली विचार करत असतात। आणि हॉस्पिटलमध्येही आता सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा विचार त्यांच्या डोक्यात येतो। तर इथे सुमन मात्र पूर्णपणे नागराजवरती लक्ष ठेवून असते। नागराज काय करतोय, कुठे जातोय, कोणाशी बोलतोय यावर तीच अगदी बारीक लक्ष असतं। म्हणूनच आता सुमन ही नागराजवर लक्ष ठेवत असताना तिच्या लक्षात येतं की हा नागराज जो आहे तो साक्षी बरोबर बोलतोय आणि एकदा दोनदा ती त्याचा फोन पण चेक करते। त्यावेळेला त्याच्या फोनमध्ये साक्षी हा कॉन्टॅक्ट नंबर दिसतो। मग इथे आता ती विचार करते की ही साक्षी नेमकी कोण असेल। साक्षी नाव तर महिपच्या मुलीच होतं। मग नक्की महिपची मुलगी मेली आहे, मग नक्की हे सगळं काय आहे हा सुमनला विचार येत असतो। तर इथे आता अर्जुनने ही सगळी जबाबदारी म्हणजेच नागराजवरती लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही चैतन्याला दिलेली असते, कारण की प्रतिमा आत याच्या बाबतीतलं सत्य त्याला हॉस्पिटलमध्ये शोधायचं असतं। म्हणून चैतन्याला अर्जुन सांगतो की तुला नागराज काकावर लक्ष ठेवायचे, तो नक्की कुठे जातोय, काय जातोय, या सगळ्या गोष्टींवर तुला बारीक लक्ष ठेवावं लागेल। तर इथे सायली आणि अर्जुन ठरवतात की आता हे जे आपल्याला बॉडीबद्दल समजले, म्हणजे जो क्लू नवीन सापडलाय सायलीने विचार केल्यामुळे, त्या क्लूबद्दल आता आपण रविराजशी बोललं पाहिजे। म्हणून सायली आणि अर्जुन हे रविराजशी बोलण्यासाठी त्याच्या घरी येतात आणि रविराजला ते म्हणतात की मला ना जरा हे वेगळं आणि विचित्रच वाटते। तो म्हणतो, सीनियर तुला कळते का, म्हणजे त्या दिवशी तू ती बॉडी ही प्रतिमा आत्याची आहे ते मान्य करायला तयार नव्हता, परंतु एकाच अशा गोष्टीमुळे तू मान्य झालंस, ते म्हणजे तन्वीची DNA टेस्ट त्या बॉडी बरोबर मॅच झाली होती, म्हणजेच तिचीच आई किंवा मुलगी अशी दोघींची ही DNA टेस्ट झालेली, ती मॅच झालेली। मग यात मला काहीतरी जरा वेगळंच दिसतंय, म्हणजे ही जी DNA टेस्ट आहे ही टेस्ट कशी काय मॅच झाली असेल। जर खरंच तन्वी म्हणजे प्रतिमा आत्या तिथे नव्हती तर तन्वीची टेस्ट त्या व्यक्तीबरोबर मॅच झाली तरी कशी, म्हणजे हा सगळा गोंधळ आहे। म्हणजे ती व्यक्ती जी मेली होती तिची टेस्ट DNA टेस्ट ही प्रियाबरोबर मॅच झाली, याचा अर्थ ती तिची आई होती का पण नाही, हे तर चुकीच आहे, कारण तन्वी तुझी मुलगी आहे सीनियर। मग या गोष्टी मॅनेज केल्या गेल्या असतील। मला असं वाटत की हे जे काही घडलं ना हॉस्पिटलमध्ये, या गोष्टीच्या मागे नक्कीच इथेच कोणीतरी त्याच्याच व्यक्तीचा हात असेल। ज्या व्यक्तीने हे सगळं केले ना ती व्यक्ती हॉस्पिटलमध्येच असणार आहे, त्याच गोष्टीचा शोध घेतला पाहिजे। तर इथे आता सायलीला सुमन खबर देते की सायली, मला ना एक गोष्ट आढळली, म्हणजे मी यांच्यावर लक्ष ठेवत होते पण यांना ना महिपशी बोलताना नाही पाहिलं, मी एका मुलीशी
यांचे ना सतत कॉल चालू होते. म्हणजे हे एकदा दोनदा आपल्या तन्वीशी बोललेत, पण आणखी एक मुलगी आहे तिच्याशी बोललेत. तेव्हा मग अर्जुन सायली विचारतात की कोणाशी. तेव्हा सुमन सांगते की अगं साक्षी म्हणून एक मुलगी आहे, तिच्यासोबत यांच बोलणं झालंय. मग आता हे ऐकल्यावरती ती म्हणते की साक्षी शिखरे म्हणजे ही साक्षी तर महिपची गेलेली मुलगी. मग नक्की काय हे प्रकार आहे. तेव्हा आता सुमन काकूंना ती म्हणते की बरं ठीक आहे थक यू सुमन काकू, तुम्ही खरंच आम्हाला खूप मदत करताय. आणि सुमन म्हणते की बाळा अगं ही मदत काहीच नाहीये जी तू माझी मदत केली आहेस ना, या सगळ्या संकटांशी सामना करण्याची बळ देण्याची त्याच्या पुढे हे काहीच नाही बाळा. आम्ही अशीच तुझी मदत करणार आणि तू माझ्या कुटुंबासाठी झडते आणि त्यासाठी मी तुला कोणत्याही प्रकारची मदत करायला तयार आहे. आणि त्यासाठी मला कितीही मोठी जोखीम पत्करावी लागली ना तरीही चालेल. पण सायली, मी तुझी नक्की मदत करेन. असं आता सुमन ही सायलीला बोलून दाखवते. त्यामुळे सायलीला खरंच खूप बरं वाटतं. आता तिच्याही अंगात अगदी 10 हत्तींचं बळ आलेलं असतं. नक्की या प्रतिमा आत्याच्या बाबतीत कोणीही हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातलाय हे काहीही करून आता तिला शोधायचं असतं, तर प्रतिमा तिथे असते. तिला तर या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं की नक्की हा काय प्रकार आहे. म्हणजे रविराज यांना माझी बॉडी म्हणून एखादी व्यक्ती मेलेली दाखवण्यात आली आणि नेमकं हे काय घडलं. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सिनियर आता आपल्याला अगदी सावध होऊन वागण्याची वेळ आली, कारण की हे सगळ्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड आहेत आणि याच्याना एकमेकांशी काहीतरी नक्की संबंध आहे. मग आपण हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही फुटेजबद्दल अश्विनशी बोलूया, तो नक्की आपल्याला याच्यामध्ये हेल्प आउट करेल. हा जेव्हा अश्विनशी अर्जुनचं बोलणं होतं तेव्हा अर्जुन अश्विनला सांगतो की हे बघ अश्विन, म्हणजे जे काही आहे ते मी तुला सगळं सांगेन, परंतु मला सध्या तरी ते प्रतिमा आत्याची बॉडी सापडली होती माहितीये सिनियरला हॉस्पिटलमध्ये तुमच्या, तेव्हा ती तिकडचं ते सीसीटीव्ही फुटेज मला हवं आहे. आणि अश्विन त्याला म्हणतो की बरं ठीक आहे, ते सीसीटीव्ही फुटेज मी तुला मिळवून देतो, परंतु नक्की काय गडबड आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की सध्या तरी हे तुझ्यातच ठेव, कोणालाही सांगायला जाऊ नको, कारण की हे खूप कॉम्प्लिकेटेड केस आहे. आणि असं समज की प्रतिमा आत्या आणि सिनियरचा या जो अपघात झाला होता त्या अपघाताशी हे काहीतरी खूप मोठं कनेक्शन आहे. म्हणूनच या गोष्टी एक एक जसं नवीन शोधतोय तशा उलगडत चालल्यात. म्हणून आता काय करायचं ते मला काही सुचत नाहीये. त्याबरोबर आता अश्विन म्हणतो की बरं ठीक आहे चालेल, आता मी तुला काही विचारत नाही, कारण तुझं जे इन्व्हेस्टिगेशन चालू त्यात मी काही नवीन विचारून तुला काही प्रॉब्लेममध्ये टाकणार नाही. पण मला जशी होईल ना तशी मी मदत करेल. म्हणजे हे जर रविराज काका आणि प्रतिमा आत्याबद्दल असेल तर मला तुला नक्कीच मदत करायची आहे. तर हे सगळं जे काही सीसीटीव्ही फुटेज आहे अश्विन हे सिनियरला आणि म्हणजेच हॉस्पिटलमध्ये आलेले सगळ्यांना दाखवतो. आणि त्याच वेळेला त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नर्स बरोबर बोलतानाही तन्वी दिसलेली असते. आता तन्वीला पाहिल्यानंतर अश्विनला धक्काच बसतो. म्हणजे ते ती बॉडी घेऊन जाताना एक माणूस तर दिसतो, परंतु त्याचबरोबर एक मुलगी म्हणजेच तन्वी आहे ती एका नर्स बरोबर बोलते आणि ती खूप लपूनछपून काहीतरी बोलते. नक्की या सगळ्याचा अर्थ काय असेल याचा विचार आता त्यांच्या डोक्यामध्ये येत असतो. तर सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघतात आणि ठरवतात की आता या नर्सला शोधायचे. आता अश्विनच्या मदतीने त्या नर्सपर्यंत ते पोहोचतात आणि नर्सला सगळं सत्य विचारतात की नेमकी ही काय गडबड आहे. म्हणजे हे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहे, जर तुम्ही आम्हाला यामध्ये मदत केली नाही, सत्य काय ते सांगितलं नाही, तर मात्र आम्ही तुम्हाला पोलिसांच्या स्वाधीन करू. त्यामुळे हे जे काही इतक्या वर्षाचं सत्य आहे, जवळजवळ 3 ते 4 वर्ष झालेत, या गोष्टीला आता हे सत्य आम्हाला समजलंच पाहिजे. तर आता ते सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर ती नर्स म्हणते की हो सर, ही मुलगी आहे ना
ह्या मुलीनेच पैसे दिले होते DNA टेस्ट मॅट करण्यासाठी. म्हणजे आमच्या लॅबमध्ये. आता हे ऐकल्यावर अश्विनला धक्काच बसतो. म्हणजे माझी बायको प्रिया ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व आहे. नक्की हे सगळं काय प्रकार आहे? म्हणजे त्या दोघांचा अपघात झाला तर त्यामध्ये तन्वी पण होती. मग तन्वी हे सगळं का करायला बघते? तीच या सगळ्या प्रकरणावरती पडदा का टाकू पाहते? हा प्रश्न सगळ्यांना आता पडलेला असतो. तर इथे आता चैतन्यवरती जबाबदारी असते, ते म्हणजे नागराजच्या पाठला करण्याची. आणि तसाच तो करतही असतो. जस सुमन अपडेट देत असते तसे नागराजच्या पाठला चैतन्य करत असतो. कारण की त्याला माहिती आहे की जर काहीही झालं तरीही मला नागराजचा पत्ता हा शोधूनच काढायचा आहे. म्हणजे या वेळेला तरीही तू नागराजला सोडायचं नाही असं अर्जुनने त्याला समजावलेलं असतं. कारण की अर्जुनला खूप काही टेन्शन असल्यामुळे चैतन्य हा त्याचा अगदी व्यवस्थितपणे पाठला करत असतो. तर या पाठलागाच्या दरम्यान एका वेगळ्याच बिल्डिंगमध्ये त्याला नागराज शिरताना दिसतो. आणि मग नागराजचा तो त्यावेळेला तिथे पाठलागही करतो. आणि पाठलाग केल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की इथे कोणीतरी नक्कीच राहतंय जिथे तो जातोय. कारण एका व्यक्तीच्या पाठलाग करून कोण आहे हे कसं समजता येणार? म्हणूनच चैतन्य ठरवतो की काहीतरी करून आम्हाला काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून हे आतमध्ये कोण आहे ती व्यक्ती समोर येईल. त्यावेळेला आता इथे चैतन्य त्याच्या दरवाजाची जाऊन बेल वाजवतो. बेल वाजवल्याबरोबर इथे आता पुन्हा साक्षी दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडून आजूबाजूला बघायला जाते. कोण आहे तिकडे? ती खूप चिडलेली असते. कारण सारखी दरवाजाची बेल वाजत असते. आता दरवाजाची बेल वाजल्यानंतर मग तो एक व्यक्ती असतो. तो मागेच म्हणजेच चैतन्य मागे लपून राहतो. आता चैतन्याला जिथून तो बघत असतो तिथून त्याला दिसतं की ही मुलगी साक्षी आहे. जरीही तिने स्वतःच लुक चेंज केलेलं तरीही साक्षी आहे. त्यावेळेला आता नागराजला हे सगळं होत असताना साक्षी म्हणते की मला ना खूप टेन्शन येतंय. आता साक्षीला टेन्शन आलेलं असतं याचं की सचिन तिचे कॉल उचलत नसतो आणि त्यामुळे साक्षी खूप चिडलेली असते. साक्षी ठरवते की काही झालं तरीही आता मला सचिनला जाऊन भेटलं पाहिजे. आणि नक्की तो हे सगळं काय करतोय, त्याचा या सगळ्याशी काय संबंध आहे हे सगळं बघितलं पाहिजे. आणि सचिनचा जर सुभेदारांशी काही संबंध असेल तर ते मला नक्कीच समजेल असं ती आता ठरवून त्याचा पाठलाग करण्याचा म्हणजेच त्याच्या मागे करण्याचं ठरवते. आता नागराजबद्दल ती या गोष्टीवर बोलायला बघते परंतु नागराज काही त्याबद्दल तिला जास्त काही रिस्पॉन्ड करत नाही. मग इथे त्याला कळलेलं असतं चैतन्यला की नागराज भेटायला जातोय. ती व्यक्ती आहे साक्षी शिखरे. आता चैतन्य हा अर्जुनला कळवतो की अर्जुन एक मोठा प्रॉब्लेम झालाय. तो म्हणजे की साक्षी शिखरे ही जिवंत आहे. हे ऐकल्यावर अर्जुनला धक्काच बसतो. तो म्हणतो की काय बोलतोस तू हे चैतन्य? हाऊ इज इट पॉसिबल? म्हणजे साक्षी शिखरे ती तर जेलमध्येच मेली ना? मग नक्की काय प्रकार आहे? त्यावर आता लगेचच अर्जुनला तो म्हणतो की हो, म्हणजे तसं दाखवण्यात आलं असेल कदाचित, परंतु साक्षी शिखरे ही जिवंत. मी स्वतः तिला बघून आलोय. कारण की जेव्हा मी नागराज अंकलचा पाठलाग केला तेव्हा नागराज अंकल हे एका घरी गेले होते. ते म्हणजे ते साक्षीचं घर होतं. तेव्हा सायली म्हणते की हे तुम्हाला कसं माहीत पडलं? तेव्हा तो सांगतो की मी त्यावेळेला दरवाजाची बेल वाजवली म्हणजे त्यावेळेला नक्कीच साक्षी बाहेर येईल. म्हणजे जी कोण व्यक्ती आतमध्ये राहते ती ओनर बाहेर येईल असं मला माहीत होतं. म्हणूनच त्यावेळेला मी डोर बेल वाजवली आणि त्यावेळेला तिथे मला समोर आलेली दिसली ती म्हणजे साक्षी. आता या सगळ्यामध्ये साक्षीला तू बरोबर ओळखलस का? तेव्हा मग चैतन्यला चैतन्य म्हणतो की हो, मी ओळखलं. कारण की तिचा चेहरा मी नाही कधी विसरू शकत. एकेकाळी आमचं लग्न होणार होतं आणि त्यावेळेला मला ती पाठमोरीही तिला ओळखता आलं. त्याचबरोबर चेहरा समोरही मी अगदी तिला व्यवस्थितपणे ओळखलं. आणि साक्षीने स्वतःचा लुक चेंज केला असला तरीही तिला मी कुठल्याही लुकमध्ये बरोबर ओळखू शकतो.
कारण की चैतन्यने साक्षीवर अगदी खरं प्रेम केलं होतं. आता अर्जुन पण त्यावेळेला गप्प बसतो आणि म्हणतो की ठीक आहे. म्हणजे आता आणखी एक मोठ्या गोष्टीचा उलगडा झालाय. तो म्हणजे नागराज काका हा महिपशी तर संबंधात असेलच, कारण की साक्षीला तो भेटतोय. मग या सगळ्या गोष्टींचा आपल्याला व्यवस्थितपणे काहीतरी फिगर आउट पाहिजे असा विचार अर्जुन करत असतो. तर इथे अश्विन मात्र भयंकर चिडलेला असतो, कारण की त्याला प्रियाचं मोठं कारस्थान समजलेलं असतं. आपल्या आईशीच म्हणजेच खोट्याड्या एका बाई बरोबर DNA टेस्ट मॅच करून घेणं आणि प्रतिमा आत्याची बॉडी आहे ही खरंच तिची बॉडी आहे हे असं समजावून सांगणं, या सगळ्या गोष्टी खूपच मोठ्या धोक्याच्या असतात. आता घरात तर रविराजलाही खूप राग आलेला असतो प्रियाचा, कारण की आपली आई ही आपली आई नसूनही तिने खोटं DNA टेस्ट मॅच करायला लावले. याचा राग हा रविराजला देखील खूप आलेला असतो. नंतर मग आता अश्विन हा प्रियाला जाब विचारायला जातो. तो म्हणतो की मला सांग ना, एक गोष्ट सांगशील का जरा? तन्वी म्हणजे काही वर्षांपूर्वी प्रतिमा आत्या तर आता जिवंत आहे, परंतु तिची डेड बॉडी हॉस्पिटलमध्ये सापडली होती, बरोबर? तेव्हा आता ती म्हणते की हो बरोबर. मग अश्विन म्हणतो की नक्की तू त्या वेळेला काही केलंस का? तेव्हा आता ती म्हणते की अश्विन काय केलं? मी काहीच तर नाही केलं. तेव्हा आता अश्विन हा पटकन तिच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो की खबरदार, अजूनही तू माझ्याशी खोटंच बोलतेस. अगं किती खोट बोलणार आहेस आणि कुठे फेडशील हे पाप? इतकं सगळं खोट कसं बघू शकते तू? अश्विन मात्र भयंकर चिडलेला असतो आणि तिच्या एक दोन अशा सणासण कानाखाली वाजवून देतो. त्यामुळे ती गप्पच बसलेली असते. तर इथे आता अश्विन म्हणत असतो की हे जे काही तू वागतेस ना, ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. तन्वी, मी तुला दाखवू तू काय करतेस ते. तेव्हा आता ती विचारते की काय? मग अश्विनच्या लक्षात येतं की अर्जुनने सांगितलेलं असतं की काही पुरावा वगैरे दाखवायचा नाहीये, म्हणूनच अश्विन त्याला म्हणतो की तू खूप मोठी, तिला म्हणतो की तू खूप मोठी चूक केलेली आहे. आता ना या चुकीची तुला माफी नाही. तेव्हा प्रिया घाबरते की नक्की याला काय समजले, म्हणजे मी हे जे DNA टेस्ट वगैरे मॅच केले ते सगळं काही याला समजलंय की मी तन्वी नाही हे समजल याला. तेव्हा अश्विन म्हणतो की आता मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आणि एक गोष्ट नक्की की तुला आता मी या घराच्या बाहेर काढणार. आणि तो तिला घराच्या बाहेर हात धरून आता काढत असतो. तर इथे आता सुमनने सांगितल्याप्रमाणे बरोबर काम केलेलं असतं आणि साक्षीचंही सत्य अर्जुन समोर तिने आणलेलं असतं. तर दुसरीकडे अश्विनलाही प्रियाचा खरा चेहरा समजलेला असतो, म्हणजे जे काही प्रिया वागते त्याच्यामध्ये नक्कीच तिचा काहीतरी हात आहे आणि हे जे सगळं ती काही वागते ना, याच्या मागे महिपतला ती मदत करते, हे सगळं काही क्लिअर झालेलं असतं. त्यामुळे कितीही काही झालं तरीही प्रियाचं आता जे काही कारस्थान आहे ते कारस्थान हे बरोबर उघड होणार असतं आणि चैतन्यने बरोबर साक्षी जिवंत आहे. पण ते कसं हे सत्यही आता अर्जुन कसं शोधणार आहे? अर्जुन आणि त्यामुळे साक्षी आता जिवंत असल्यामुळे तिला दुसऱ्या बाजूने एक धमकीचे कॉल येतात. तो तर प्लॅन आहे प्रियाचा आणि नागराजचा, पण या सगळ्यामध्ये आता महिपतला तो कसा ब्लॅकमेल करणार आहे? महिपतला नागराज ब्लॅकमेल करून तुझी मुलगी जर व्यवस्थित हवी असेल तर मात्र तू या सगळ्या गोष्टी थांबव असं काही सांगितलेलं असतं. त्यामुळे आता महिपतचंही तोंड त्याने बरोबर बंद केलेलं असतं. प्रियाच्या या एका प्लॅनमुळे मात्र नागराजचं नुकसान होता टळते, कारण की प्रियाही अगदी बरोबर सांगितल्याप्रमाणे सगळं घडलंय आणि नागराजच्या बोलण्यावरून आता महिपत पण तोंड बंद ठेवण्याचं कळवतो, कारण आपली मुलगी जर अडकली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो हे त्याला माहीत असतं. म्हणूनच आता इथे सायली आणि अर्जुन ठरवतात की आता प्रियाने हे सगळं का केलं, हे ती कशासाठी वागली, या सगळ्या गोष्टी आपल्याला नक्की शोधायच्या आहेत. कारण स्वतःच्या आईची खोट्या डेड बॉडी बरोबर स्वतःचे DNA टेस्ट मॅच करून घेणं, या अशा गोष्टी प्रियाला का बरं कराव्या लागल्या असतील आणि या सगळ्यात का तिने महिपची साथ दिली
आणि नेमकी ती व्यक्ती कोण होती हे प्रियाकडूनच अश्विन आणि घरच्यांना समजणार असतं. त्यामुळे प्रियाला अश्विन आता भरपूर फोर्स करत असतो की नक्की ती व्यक्ती कोण आहे, बॉडी घेऊन जाणारी आतमध्ये. आणि हे सगळं विचारल्यामुळे प्रियाची आता बोलती बंद झालेली असते. प्रिया आता काहीही बोलायला तयार नसते. त्यामुळे अश्विन खूप चिडलेला असतो आणि चिडलेला अश्विन हा प्रियाला धरून आता घराच्या बाहेरच काढायला बघतो, कारण की इतकी खोटारडी मुलगी ही माझी लाईफ पार्टनर म्हणून माझ्याबरोबर कधीही राहू शकत नाही, असं सरळ आता तो बोलून दाखवतो. त्यामुळे आता प्रियाबरोबर आता कायमचं नातं अश्विन तोडणार असतो घरात. सायली आणि अर्जुन जे काही प्रियाबद्दल बोलत होते ना, आणि घरातले जे काही प्रियाबद्दल बोलतायत हे सगळं सत्य आहे हे आता त्यांना समजायला लागलेलं असतं. त्यामुळे अश्विनने एक मोठा आता स्टंट घेतला आहे, तो म्हणजे की तो प्रियाला आता घराबाहेर काढून टाकणार आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.